चोरासारखी काय डोकावून बघतेस? ये, दार लावून ये. तिलोत्तमा मॅडम, तुम्ही बाबांसमोर काहीच का बोलला नाहीत? काय बोलायचं होतं मी? हेच की तुम्ही त्या जुन्या गोडाऊन मध्ये का गेला होता? असं काय होतं नक्की तिथे? काय झालं होतं तिथे? म्हणजे तुम्ही खूप घाबरला होतात आणि तिथे आग कशी काय लागली? बास ना, किती प्रश्न विचारणार आहेस तू मला? आणि का विचारतेस तू मला? मी का उत्तर देऊ तुला? फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तिथे जे काही झालंय ते कुणालाही कळता कामा नये. मी नाही सांगणार, मी तुम्हाला वचन दिलंय ना, मी नाही सांगणार. पण निदान मला तरी सांगा की काय झालं होतं, काय चालू आहे सगळं, मला काहीच कळत नाहीये. का सांगू पण? का? तू खरं खरं सांग. तू माझा पाठलाग करत होतीस ना? तुला बघायचं होतं मी कुठे जाते, मी काय करते. कशाला उगाच नाक खुपसतेस नको तिथे? तिलोत्तमा, काय ग, बरी आहेस का? ठीक आहे. मला असं कळलं तुझं खूप डोकं दुखतंय म्हणे. म्हणजे असंच दुखतंय डोकं की काहीतरी भयानक बघितलंस, ऐकलंस, त्याचा परिणाम करून घेतलाय स्वतःवर? हा, त्यांना चक्कर आली होती. तिलोत्तमा, तुला चक्कर आली? हे बघे, असं एकटं दुखटं बाहेर निघत नको जाऊ बाई. आणि हे लग्न वगैरे या सगळ्या गोष्टीचा फार ताण घेऊ नकोस तू. काही कोणी तुला बोलणार नाहीये, काही तुझ्या नावाची बदनामी होणार नाहीये. त्यामुळे अशी पॅनिक होत जाऊ नकोस. काळजी घेत जा तब्येतीची, जपायचं स्वतःला, कळलं का? मला त्या वाटेत भेटल्या आणि बस ना, तर जा तू जा. हो का? तू घेऊन आलीस का तिलोत्तमाला घरी? किती गुणाची आहे ग तुझी सून. मला कधी कधी वाईट वाटतं या गोष्टीचं की मी वाईट वागले ना तुझ्याशी. पण मी त्याची सगळी भरपाई करणार आहे, शपथ. सगळ्या माझ्या चुका मी अशा खोडून काढणार आहे आणि तुझ्यासाठी सगळं असं छान छान करणार आहे. म्हणून तर मला जगन्नाथला बोलवून ते त्याचं गुपित सगळं असं सगळ्यांसमोर सांगावं लागलं. पण बघ, त्यावर मार्गही शोधायला मीच मदत केली आहे. म्हणजे जे उपाय सांगतील त्यांना सुद्धा इथं आणलं. भट गुरुजींना मीच आणलं ना इथे. मग काळजी आहे मला तुझी. खोटं बोलतेस बहिणा, मी तू खोटं बोलतेस. अगं वेडी आहेस का तू? सगळं खोटं वाटतं तुला? अनामिका सानिका नाहीये. मग तो जो व्हिडिओ बघितलास तो कुणाचा होता? सानिकाचा. तोही खोटा आहे. तो डॉक्टर साखरे जे काय सांगतोय खोटं आहे. आता थोड्या वेळापूर्वी आगीच्या तडाख्यात सापडली होतीस ना तू, तेही खोटं आहे. सगळं 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 खोटं आहे. एकटी तूच खरी आहेस. असं कसं तिलोत्तमा? सत्य स्वीकार आणि देवाचे आभार मान की तुझ्या हातून जे पाप झालं होतं ना, त्याचं प्रायश्चित्त आता तुझ्या समोर उभं आहे अनामिकाच्या रूपात. तिचा स्वीकार कर तुझ्या सारंगसाठी आणि कर तुझ्या पापाचं प्रायश्चित्त. मला आता यावर कुठली सबब ऐकायची नाहीये. लग्नाची तयारी करायची आत्ताच्या आत्ता. तयारीला लाग. म्हणजे ती सानिका रात्रीच गेली होती? डॉक्टरांनी तिला मृत सुद्धा घोषित केलं आणि मग तू माझ्याकडून एवढे सगळे पैसे कशासाठी घेतलेस ग? हा काय नवीन खेळ आहे तुझा? खेळ माझा नाहीये तिलोत्तमा. हा खेळ नशिबाचा आहे आणि तोही खूप मोठा. म्हणजे त्या रात्री डॉक्टरांनी सानिकाला मृत घोषित केलं. तिला अगदी पांढऱ्या चादरीने झाकून सुद्धा टाकण्यात आलं होतं. सगळ्या टेस्ट व्यवस्थित झाल्या ना? हो सर, हे रिपोर्ट्स आहेत तिचे. पोरीची अवस्था बघवत नव्हती सर. मेली ती बरं झालं. पुढे तिने आयुष्य कसं काढलं असतं? अरे प्रत्येकाचं नशीब असतं. आपल्याला इतकं इमोशनल होऊन चालत नाही. आपण प्रॅक्टिकल आणि व्यवहाराने चालतो. मी तिचे सगळे रिपोर्ट चेक केले. शी इज डेड कन्फर्म. आता ही डेड बॉडी
तिच्या पालकांकडे सुपूर्द करायची. आई वडिलांची अवस्था बघवत नाहीये सर. वडील अश्रू लपवतायत आणि आईनं तर अख्खं हॉस्पिटल डोक्यावर घेतलंय. ही बातमी त्यांना सांगायची कशी? अरे कसं सांगायचं? बी प्रॅक्टिकल. ही बॉडी या स्ट्रेचरवर ठेव, फॉर्मॅलिटीज कर आणि देऊन टाक. पण तितक्यात एक चमत्कार झाला. म्हणजे देवाची कृपाच म्हण. तिचा श्वास परत आला आणि सानिका रिवाईव्ह झाली. डॉक्टर डॉक्टर ही जिवंत आहे. माझी मदत करा. सानिका जिवंत झाली. नाही, तू खोटं बोलतीयस. कारण सानिका गेल्यानंतर जगन्नाथ आणि अलकानी त्यांच्या मुलीवर अंत्यसंस्कार सुद्धा केले, हो की नाही? मग ती डेड बॉडी कोणाची होती? इथेच तर खरी गोम आहे तिलोत्तमा. म्हणजे आता ऐक, त्या रात्री नक्की काय घडलं. डॉक्टर, माझ्याकडे फार वेळ आहे असं मला वाटत नाहीये. माझं काही बरं वाईट झालं तर 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 माझं शेवटचं म्हणणं माझ्या कुटुंबियांना समजलं पाहिजे. प्लीज. बोला. बाबा, मी सानिका मीनाने माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे. माझ्या या अवस्थेला मेहंदळे कुटुंब जबाबदार आहे.